दरम्यान मुंडेंच्या राजीनाम्यासाठी देवेंद्र फडणवीस प्रारंभीपासूनच आग्रही होते। अजितदादांची मुंडेंच्या राजीनाम्याबाबत 3 ते 4 वेळा त्यांनी चर्चाही केली होती। राज्यपालांना पत्र लिहून मंत्रिमंडळातून काढण्याचा मुंडेंना खरं तर इशारा देण्यात आला होता आणि त्यानंतर फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर राजकारणातलं वातावरण बदलेल या खरं तर चिन्हानंतर धनंजय मुंडे यांनी अखेर राजीनामा दिलाय। तर दरम्यान धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचा घटनाक्रम याच्यावर नजर टाकूयात। देवेंद्र फडणवीस हे प्रारंभीपासून धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा यासाठी आग्रही होते। यापूर्वी 3 ते 4 वेळा अजितदादांची त्यांनी चर्चा केली होती। तर स्वतः धनंजय मुंडे यांनाही समजावून देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं। शेवटी देवेंद्र फडणवीस यांनी अशी भूमिका घेतली की जर तुम्ही राजीनामा देणार नसाल तर राज्यपालांना पत्र लिहून मंत्रिमंडळातून काढण्याची कारवाई करावी लागेल। देवेंद्र फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर वातावरण बदललं। शेवटी खरं तर काल मुंडे यांनी राजीनामा मुख्यमंत्र्यांच्या हाती दिला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।